स्वर्गीय राजूबापू पाटील फाउंडेशन भोसे यांच्या वतीने राजूबापू पाटील पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा आज यशवंत सभागृह भोसे येथे स्वर्गीय राजूबापू पाटील फाउंडेशन व समस्त ग्रामस्थ भोसे यांच्या वतीने देण्यात आला। हा कार्यक्रम माननीय संजय मामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माननीय प्रशांतराव परिचारक, कल्याणराव काळे, युवराज दादा पाटील, व्यंकटेश अण्णा भालके, गणेश दादा पाटील व राजूबापू पाटील प्रेमी मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी बोलताना मान्यवर काय म्हणाले ते पहा। मोठ्या मालकाने विठ्ठलच्या राजकारणामध्ये परत भाग घेतला। तुमची संस्था आहे, तुम्ही चालवा, मी वेगळी संस्था काढतो, मी चालवतो, अशा पद्धतीची भूमिका त्या काळामध्ये या नेते मंडळींची होती। दुर्दैवानं कल्याणराव आता काय सगळंच बिघडलंय, त्यामुळे कोणाला आता नावं ठेवायची आणि तुम्ही चांगलं वागा सांगण्यापेक्षा आता आपण कसं वागायचं हे ठरवायचं। पण आता जर 8 दिवसात 15 दिवसात महिन्यात जर येऊन येते होत असते तर कधी कधी वाटते ही 365 दिवस कशाला घासायचे। मला वाटतं ऑटो द्या ही भाऊ मालक ही सकाळी 8ला उठून बसायची, सतरंजी टाकून समोर येईल त्या माणसाचं, काय सोसायटी असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, कुठलंही काम असू, पदरच्या गाडीनं जाऊन काम करून आणि एक नागरिकाबद्दल समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये जी भावना होती, ते काम करण्याचं, समाज उभा करण्याची जी त्यांच्या मनातली इच्छाशक्ती होती। पण ठीक आहे, कलियुग आहे, सांगितलंय हंस दाना चुभेगा कौवा मोती खाएगा, कबीराने लिहून ठेवलेलं आपण की सगळं आहे। पण या सगळ्यामध्ये सुद्धा कुठेतरी सगळंच बिघडलंय असं नाही कल्याणराव, कुठेतरी चांगला अजून आहे। तर चांगल्या लोकांनी एकत्र येऊन पुन्हा एक संघ अशा पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये झालं पाहिजे, अपेक्षा आपण व्यक्त केली। निश्चितपणे भविष्य काळामध्ये हा तालुका अधिक चांगल्या पद्धतीने अजून कसा पुढे जाईल। पण आज मला आठवते मी 78-80 सालच्या कालापासून बघतोय, त्यावेळची परिस्थिती म्हणजे मालक सांगायचे की विठ्ठल सहकारी उभा करताना या तालुक्यात 1 लाख टन ऊसाची सुद्धा नोंद नसायची आणि 1.25 लाख 1 लाखच्या 50,000 टन ऊस असल्याशिवाय लायसन्स मिळत नव्हतं। तहसीलदार खोट्या नोंदी देत नव्हते। अशा वेळेस गावोगाव जाऊन ऊसाच्या नोंदी करण्यापासूनचं काम त्या जुन्या पिढीने केलं। पैसे जमत नव्हते, आज सहज 300 कोटी 350 कोटी कोणाच्या पाया पडून कुठेही मिळते। तेव्हा विठ्ठल सहकारी उभा करताना 60 लाख जमले नाही, 12 लाख कमी पडले। पालकांनी भाऊनी मुंबईतला जाऊन सावकाराकडनं आणून जमिनी गहाण टाकून ती अकाउंट पूर्ण केलं अण्णांनी त्यावेळेस जिल्हा बँकेचं, 60 लाखाचं सर्टिफिकेट घेतलं आणि मग कारखान्याला 1/9 प्रमाणे पैसे त्यावेळेस मिळाले। इतिहास मालकाने मला सांगितलं